नैवेद्यं समर्पयामि। सर एक मिनिट थँक्यू सर। कुटुंबाची कोणतीही अनावरण साहेबांकडे नाही आहे। सर थोडं मागे, सर थोडं मागे सर थोडं। थँक्यू। जास्त पाणी उभं राहील हे पाणी संपत तिथं दुसरा तिथं संपत तिथं दुसरा असं एका लाईन नदीपात्रामध्ये सर खाली कोल्हापुरी बंधारे नाही, लातूर बंधारे मॉडिफाईड गॅरंटेड स्टोरेज आणि पहिल्या पावसापर्यंत थांबतं कोल्हापूर गेटला। सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत। अजयदीप कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नवी मुंबई यांचं स्वागत। श्री दीपक पटेल हे यांच्या वतीने त्यांचं स्वागत होईल। प्रसन्न वातावरणामध्ये आणि उत्साही वातावरणामध्ये दीपक पटेल विलासरावजींचं या ठिकाणी स्वागत करत आहेत। या देशाच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे। पुण्या शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत, त्यांना पाणी मिळालं पाहिजे, त्यांना वीज मिळाली पाहिजे। या भागाचा विकास होत असताना विलासराव देशमुख साहेब सत्तेत गेले, त्या ठिकाणी मुख्यमंत्री झाले 8-9 वर्ष। वसंतराव नाईकांच्या नंतर सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहण्याचं काम विलासराव देशमुख साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। योजना या लातूर जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून एक चांगला कार्यकर्ता, चांगला नेता या भागातून आपण दिलेला आहे सर्वांनी। मला तुम्हाला सर्वांना विनंती करायची आजच्या निमित्ताने सांगू इच्छितो, आणि काम करत असताना गेल्या 25 वर्षामध्ये काँग्रेस बरोबर प्रामाणिकपणाने निष्ठेने राहिलो म्हणून सोनिया गांधी, मनमोहन सिंग साहेबांनी, विलासराव देशमुख साहेबांनी, शिवराज पाटील साहेबांनी या ठिकाणी उमेदवारी मला दिली। सर्वांना मला विनंती करायची आहे, गंगा आली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल, या ठिकाणी त्याप्रमाणे विलासराव देशमुख साहेबांना तुम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवला। आता तुम्ही ऐकलं मध्ये पाहतोय, अमित भैया ज्या वेळेला भाषण करायला उठतात त्यावेळेला एखादा सिनियर पुढारी, सिनियर लीडर बोलावा, त्याप्रमाणे आपले विचार ते लोकांच्या समोर मांडतात। एक चांगला विचार त्यांच्या डोळ्यासमोर आहे। अशा पद्धतीचा एक तरुण कार्यकर्ता आज या ठिकाणी निर्माण झालेला आहे। घराण्यानं, सर्व घराण्यानंच या ठिकाणी राजकारणामध्ये लोकसेवेसाठी वाहून घेतलेले घराणं आहे। आता सर्वांना मला विनंती करायची, कार्य केला काँग्रेस पक्ष सत्तेत आणला केंद्रामध्ये। आता 2 महिन्यानंतर विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत। सर्वांना मला विनंती करायची आहे, या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर काँग्रेस पक्षाने, ज्या काँग्रेस पक्षानं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे, ज्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे, इंदिरा गांधी असतील, महात्मा गांधी असतील, राजीव गांधी असतील, या नेत्यांनी या देशासाठी बलिदान दिलेलं आहे। कोणत्याही दुसऱ्या पक्षाने या देशासाठी बलिदान दिलेलं नाही। कोणत्याही देशाच्या विरोधी पक्षाच्या पुढाऱ्यांनी या देशात सर्वांना मिळून विनंती करायची आहे, उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक जबाबदार कार्यकर्त्याची म्हणून या ठिकाणी जाहीरपणात सांगू इच्छितो। आपल्या भागातून हा तरुण तडफदार अशा प्रकारचा अमित भैया या भागातून या लातूर शहरामध्ये आपल्याला त्याला ताकद देण्याचं काम तुम्हाला सर्वांना त्याला आशीर्वाद देण्यात पाठवायचं आहे। एवढ्या निमित्तानं सांगतो, अतिशय उत्तम आणि सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे। विलासराव देशमुख साहेबांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोड्या माझ्या मित्रांनो गेली। मुख्यमंत्री असताना समाज कल्याण खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची मला त्यांनी संधी दिली। जे काम मी हातामध्ये घेतलं त्या कामाला आशीर्वाद देण्याचं काम त्यांनी केलं। प्रचंड योजना समाज कल्याण खात्यामार्फत महाराष्ट्रामध्ये राबवण्याचं आम्ही कामं, मागासवर्गीयांची कामं विलासराव देशमुख साहेबांचा सरकार नेता या महाराष्ट्राचं काँग्रेसचं सरकार त्या ठिकाणी आलं पाहिजे, याच्यासाठी आशीर्वाद आणि सहकार्य करा एवढी तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करून मी या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद खासदार साहेब, सन्माननीय दिलीपरावजी देशमुख। पाटबंधारे विभागाच्या वतीनं
या ठिकाणी कर्पण सोहळा आपण आता या ठिकाणी साजरा करत आहोत. महाराष्ट्र कुसुम 11 केव्ही स्टेशनचं 11 केव्ही स्टेशनचं आपण आता